श्रावण, भक्ती आणि आरोग्याचा सुंदर संगम. भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक महिन्याला एक वेगळं महत्त्व आहे. पण श्रावण महिना म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती हिरवीगार सृष्टी, रिमझिम पाऊस, मंदिरातला घंटानाद, शिवपूजा, व्रतवैकल्य, उपवास आणि सणांची रेलचेल. पण खरं तर आपल्या पूर्वजांनी या महिन्याच्या निमित्ताने शरीर, मन आणि आचार विचार यांना शिस्त लावण्याची एक जीवन पद्धतीच आपल्याला दिली आहे. श्रावणात सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार अशा निरनिराळ्या वारी विविध व्रत केली जातात. घरात पूजा असली की स्वच्छता केली जाते. मनातले भाव भक्तिमय होतात. प्रत्येक कृतीमध्ये सात्विकता येते. आजच्या दिवशी तरी वाद नको म्हणत घरात सामंजस्य प्रस्थापित होतं. अखाद्य खान, अपेय पान टाळलं जातं. मंत्रोच्चारांनी वातावरण शुद्ध होतं. या सगळ्याचाच अतिशय सकारात्मक परिणाम शरीर आणि मनावर होत असतो. व्रताचा खरा अर्थ आहे स्वतःवर संयम, मनावर संयम, विचारांवर संयम, वागण्या बोलण्यावर संयम, खाण्यावर संयम. कारण श्रावणात ऊन पावसाचा खेळ सुरू असतो. वातावरणात आर्द्रता वाढत असते आणि याचा विपरीत परिणाम पचन संस्थेवर होऊ शकतो. म्हणूनच या काळात पचायला हलके अन्न पदार्थ आहारात ठेवा. ताजं आणि गरम अन्न खा. भाजलेल्या उकडलेल्या पदार्थांचं सेवन करा. तळलेलं खाऊ नका. भुकेपेक्षा 2 घास कमी जेवा. भाज्या, फळं स्वच्छ धुवून वापरा. स्वच्छ आणि सुरक्षित पाणी प्या. उपवास म्हणजे उपासमार नाही. उपवास म्हणजे परमेश्वराच्या सानिध्यात राहणं. आपल्या धावपळीच्या जीवनात मनाला थोडी विसाव्याची गरज असते. श्रावणातली पूजा, जप, अभिषेक, भजन, कीर्तन यामुळे शांत बसणं, नामस्मरण करणं किंवा सामूहिक जप करणं, ध्यानधारणा, प्राणायाम, श्वासावर लक्ष केंद्रित करणं, चांगले सात्विक विचार किंवा कथा ऐकणं अशा विविध क्रियांमुळे मन सकारात्मक गोष्टींवर केंद्रित होतं, ज्यामुळे मनावरचा ताण कमी होतो आणि ते शांत होतं. श्रावण महिना भगवान शिवांचा विशेष प्रिय मानला जातो. शिव म्हणजे केवळ देव नाही, तर ते एक तत्व आहे. शिवतत्व आपल्याला शांतता, संयम, स्वीकार, ध्यान आणि अंतर्मुखता शिकवतं. शिवाच्या मस्तकावरचा चंद्र मनाच्या शांततेचं प्रतीक आहे. शिवाच्या जटांमधून वाहणारी गंगा प्रवाहाला म्हणजेच विचारांना योग्य दिशा देण्याचं प्रतीक आहे. भगवान शिवांचा निळा कंठ तो शिकवतो की जीवनात कितीही कटुता असली तरी स्वतःला कटू बनू न देता संयमाने ती कटुता धारण करा आणि रूपांतरित करा. या सगळ्या संकेतांमधून बोध घेऊया आणि या श्रावणात शिवपूजा करताना आपल्या मनातील कटू आठवणींचा त्याग करूया. मनातला एक एक विषारी विचार भगवान शिवांच्या आशीर्वादाने रूपांतरित करूया. जे घडलं, जे घडतंय ते चांगल्यासाठीच. संयम राखा, दृष्टिकोन सकारात्मक ठेवा आणि औषधांशिवाय आरोग्य मिळवा. त्यासाठी आमच्याशी जोडलेले रहा. औषधांशिवाय आरोग्य, घरचे उपाय.